माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन. अक्षय तृतीया जागर. नाव शशिकला पेंगे, राहणार पुणे, माय नाशिक 47 गाव. आता 10 मे 2024 शुक्रवार रोजी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगत आहे. अक्षय तृतीया याचा अर्थ कोणतीही गोष्ट अक्षय राहणे. म्हणून या दिवशी लोक घर घेणे, जमीन जुमला घेणे, सोनं घेणे अशा काहीतरी चांगल्या मंगल गोष्टी करतात, कारण त्या कायम अक्षय राहतात. तसेच या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून नदीवर जावे, स्नान करावे व येताना मातीची घागर पाण्याने भरून आणावी. घागर आणल्यानंतर ती देवापुढे ठेवावी. तिला 5 कुंकवाचे बोटं लावावे. वरती 5 आंब्याची पानं रचावीत व त्यावर पिकलेले आंबे ठेवावे. पाण्यामध्ये थोडासा वाळा पण टाकावा. तसेच त्यांची पूजा करून एखाद्या गरिबाला बोलून ते मातीचा माठ पाण्याने भरलेला दान करावा, म्हणजे ते आपल्या पितरांना दान होते. तसेच पळसाच्या पानामध्ये गव्हाची खीर, डाळीची चटणी आणि कैरीचं पन्ह ठेवावं व ते पण दान करावं. तसेच या अखाजीच्या सणाला मुलगी माहेरी आलेली असते व तिला घेण्यासाठी तिचे मिस्टर म्हणजे जावई येतात. जावई घरी येतात म्हणून आपण अखाजीच्या सणाला पुरणपोळी व आंब्याचा रसाचा पण नैवेद्य दाखवतो. म्हणजे जावयालाही पाहुणचार होतो व मुलीलाही पाहुणचार होतो व मुलगी आपली नंतर सासरी जाते. तशीच चैत्रगौरी अखाजीच्या आधी माहेरी आलेली असते. तीसुद्धा अखाजीच्या दिवशी सण साजरा करून सासरी जाते. म्हणून चैत्रगौरी ज्यांच्या घरी आहे त्या बायका हळदी कुंकू करतात, सवाष्णींना हळदी कुंकाला बोलवतात व त्यांना चणे घालून ओटी भरतात. कच्च्या हरभऱ्याची डाळ व कैरीचे पन्हे पिण्यास देतात. अशा रीतीने चैत्रगौरीचा सुद्धा सण साजरा केला जातो. अक्षय तृतीया या दिवशी हे संपूर्ण गोष्टी केल्यानंतर आपण चांगल्याच गोष्टी कराव्यात, वाईट गोष्टी करू नये. म्हणजे दवाखान्यात जाणे टाळावे, कोणाचे भांडण करणे टाळावे, म्हणजे त्या गोष्टींचा क्षय होतो व आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात. अशा रीतीने अक्षय तृतीया सण छानपैकी सुंदर साजरा करावा. चांगल्या गोष्टी केल्यानंतर आपल्या कायम अक्षय राहतील. धन्यवाद सगळ्यांनो.